आपण मुख्यमंत्री बनणार, कोणत्या मतदारसंघातून येणार आणि नेमक्या कोणत्या वर्षी खुर्चीवर बसणार याचे संकेत थलपती विजयनं 2 वर्षांपूर्वीच दिले होते। कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण सध्या सोशल मीडियावर एका फोटोनं राडा घातलाय। 2 वर्षांपूर्वी एका सिनेमात एक नंबर प्लेट दिसली। लोकांनी त्याला फक्त एक फिल्मी सीन समजलं, पण आज तीच नंबर प्लेट तामिळनाडूच्या राजकारणाचं भविष्य ठरवते। ती नंबर प्लेट होती TN07 CM 2026। हा फक्त योगायोग होता की थलपती विजयचा मास्टर प्लॅन? एक्झिट पोल्स फेल झालेत, मोठमोठ्या राजकीय धुरंधरांचे अंदाज चुकलेत आणि विजय किंग ठरला। पण हे सगळं विजयनं आधीच ठरवलेलं? काय आहे या नंबर प्लेटचं गुपित आणि विजयनं हे कसं करून दाखवलं, त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। तर मंडळी, त्याचं झालं असं की 2024 साली विजयचा एक चित्रपट रिलीज झाला। चित्रपटाचं नाव होतं द गोट, म्हणजेच द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम। आता विजयच्या चाहत्यांसाठी तो फक्त एक सिनेमा होता, पण त्यातील एका सीननं आज सोशल मीडियावर वादळ आणलंय। त्या सीनमध्ये विजयकडे एक कार असते आणि त्या कारचा नंबर असतो TN07 CM 2026। आता तुम्ही म्हणाल, या नंबरमध्ये काय दडलंय? तर आता नीट लक्ष देऊन ऐका। TN07 हा तो RTO कोड आहे जो विजयच्या स्वतःच्या निलांगरे भागाचा आहे। CM म्हणजे थेट चीफ मिनिस्टर आणि 2026 हे ते वर्ष आहे ज्या वर्षात आज आपण आहोत आणि निवडणुका पार पडल्यात। म्हणजे विचार करा, विजयनं 2 वर्षांपूर्वीच जगाला सांगून ठेवलं होतं की तो कुठून येणार आहे आणि कोणत्या खुर्चीवर बसणार आहे। निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा होती, हा तर सिनेमातला हिरो आहे, मैदानात काय करणार? एक्झिट पोल्सनं तर विजयच्या TVK पक्षाला अक्षरशः निकालातून बाद केलं होतं। पण आता जेव्हा मतमोजणीचे आकडे समोर आले तेव्हा मोठमोठ्या राजकीय धुरंधरांच्या तोंडचं पाणी पळालंय। 110 जागा, हो आकडा नीट ऐका, 110 जागा जिंकून विजयचा पक्ष तामिळनाडूचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। ही फक्त लाट नाही, तर ही थलपतीची सुनामी होती। एक्झिट पोल्सनं धाब्यावर बसवत विजयचा पक्ष तामिळनाडूचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय। हे विजयच्या आत्मविश्वासाचं फळ आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये पक्ष स्थापन करताना त्यानं जे स्वप्न पाहिलं होतं ते आज सत्यात उतरताना दिसतंय। तामिळनाडूच्या जनतेला बदल हवा होता आणि तो बदल विजयनं दिलाय। जे ठरवलं ते करून दाखवलं, ही भावना आज प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे। सोशल मीडियावर एकच चर्चा आहे, विजय हा खरा गोट आहे। त्याच्या स्क्रिप्टिंग पासून ते त्याच्या ग्राउंड वर्क पर्यंत प्रत्येक गोष्टीत एक विजन होतं। लोकांनी त्याला फक्त अभिनेता म्हणून नाही, तर आपला हक्काचा नेता म्हणून स्वीकारलंय। तामिळनाडूच्या मातीत आता एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे। तुम्हाला काय वाटतं, विजयच्या गाडीची ती नंबर प्लेट खरंच एक संकेत होता का, की निव्वळ योगायोग? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।